नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि तसंच शक्तीला एकादशीच्या पण खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोळा, आमचे तीळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका, असे म्हण आहे. आज आहे मकर संक्रांती आणि शक्तीला एकादशी पण. आजचा योग खूप छान आहे. असा योग 23 वर्षामधून एकदाच येतो. पौष महिना हा सूर्यदेवाला समर्पित आहे. आपल्याला सूर्यनारायणाची पूजा तर करायचीच आहे, वाणवसा पण करायचंच आहे. सोबतच एकादशी पण आली, शक्तीला एकादशी आली म्हणून आपल्याला भगवान विष्णूची उपासना पण करायची आहे. भगवान विष्णूच्या उपासनेमध्ये आपण विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. सोबतच महालक्ष्मी अष्टक किंवा श्रीसूक्त हे स्तोत्र मंत्र वगैरे आपल्याला पठण करायचे आहेत किंवा विष्णू सहस्रनामावली, जे की 1000 नावं असतात विष्णू भगवानांचे. सकाळी आपल्याला सूर्यदेवाचे 12 नावं म्हणून सूर्याला जळ अर्पण करायचं आहे. विष्णू सहस्रनाम पठण करणं झालं नाही तर कमीत कमी श्रवण तरी करावे किंवा श्री व्यंकटेश्वर स्वामी बालाजी महाराजांचे व्यंकटेश स्तोत्र पण आपण पठण किंवा श्रवण करू शकतो. दिवसभरामध्ये जेव्हा जमेल तेव्हा हे सेवा नक्कीच करायची आहेत आपल्याला, कारण की वाणवसाचा दिवस आहे. हळदी कुंकू असते, कामं खूप असतात भरपूर. रात्री 12 वाजता पण सेवा केली तरी चालेल, हरकत नाही. पण सेवा करायचीच आहे, चुकवायची मात्र नाही सेवा. कारण की काही विशिष्ट दिवशी विशिष्ट सेवा केल्याने त्याचं विशिष्ट फळ प्राप्त होते आपल्याला. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी बरेचसे जण सत्यनारायण पूजा करतात. जमल्यास सत्यनारायण पूजा पण आपल्याला करायची आहे. एवढंच की नैवेद्य वगैरे शिरा वगैरे नाही दाखवित आहे. देवाला दूध, साखर, फळं, ड्रायफ्रूट्स वगैरे दाखवू शकतो आपण, चालते. कमीत कमी मांडणी वगैरे नाही झाली तरी कथा पठण करू शकतो किंवा आपण कथा सत्यनारायणाचे श्रवण पण करू शकतो. पण सेवा चुकवायची नाही. ह्या दिवशी सत्यनारायण पूजा केल्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याला ह्याचे खूप अधिकाधिक लाभ भेटते. भगवान विष्णूची कुठली पण उपासना करा तुम्ही, सत्यनारायण पूजा आहे, विष्णू सहस्रनाम आहे, विष्णू सहस्रनामावली आहे, पण करा नक्की. महाराजांची नित्यसेवा तर करायचीच आहे, पण सोबत एकादशी आणि सूर्याची उपासना पण आपल्याला करायचीच आहे. आपले कुलदेवता कुलस्वामिनीची पण आपल्याला उपासनामध्ये दुर्गा सप्तशती आहे. दुर्गा सप्तशती नाही जमल्यास सिद्धकुंजिका स्तोत्राचं 3 वेळा तरी पठण केलं तर आपल्याला कुलस्वामिनी माताचे आशीर्वाद प्राप्त होते. कारण कसं असते ना, काही नाही केल्याकरता काहीतरी केलोत म्हणून आपल्याला पण चांगलं वाटते. जी कुठली पण सेवा तुम्हाला सांगितलेल्या सेवामधून जमेल ती सेवा नक्कीच करा आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या. चला तर मग पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या आणि शक्तीला एकादशीच्या खूप खूप स्वामीमय शुभेच्छा. स्वामींच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या सर्वांना परत एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.